नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. दुपारची वेळ आणि जाणून घेणार आहोत आता या क्षणापर्यंत नेमकं काय घडलंय. सुरुवात करूयात औरंगाबादमधल्या घडामोडींनी. पक्षातल्या गद्दारांची नावं समजली असून त्यांची हकालपट्टी करणार असल्याचं राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये स्पष्ट केलंय. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना त्यांनी 2 दिवसात गद्दारांची हकालपट्टी करणार असल्याचं सांगितलंय. काही लोक चुकीच्या बातम्या देतात, आपलेच कार्यकर्ते गद्दार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. 15 दिवसांनी पुन्हा येईल तेव्हा सविस्तर बोलणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. मी काही जणांना सांगणार आहे त्याप्रमाणे मला ती लोक मी आता नावावर त्यांच्याकडे देणार आहे. ती लोक मला समाजामध्ये नको आहेत. उद्या जर वेळ पडली तर मी ती पक्षामध्ये देखील जोडणार नाही. आणि याचं कारण मला काहींच्या काही बातम्या मिळाल्या गेल्या काही दिवसांमधल्या आणि काही आता गेल्या 2 दिवसातल्या की आपल्या पक्षाच्या संदर्भातल्या अत्यंत वाईट बातम्या, चुकीच्या बातम्या आपले काही पदाधिकारी वर्तमानपत्रांना आणि चॅनलला पुरवत आहेत. त्यांची नावं देखील मला कळलेली आहेत. आणि कदाचित 1-2 दिवसामध्ये मी या गोष्टींचा निर्णय घेईन की त्यांना पक्षात ठेवायचं की नाही ठेवायचं. हे असले गद्दार मला पक्षामध्ये अजिबात नको. मला या त्याच्यामुळे त्याचा निर्णय मी 2 दिवसामध्ये मी पक्षाच्या नेत्यांची चर्चा करून हा निर्णय घेईन. राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. आगामी निवडणुका शहरातील जनता मनसेला विजयी करेल निवडणुकीत असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. पाहूयात त्यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधीनं केलेली चर्चा. राज ठाकरे हे 3 दिवस मुक्कामी राहणार होते, मात्र 2 दिवसात ते परत गेलेले. मात्र आता पदाधिकाऱ्यांना एक वेगळ्या पद्धतीची सूचना त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मनसेचा नवीन झेंडा आणि नवीन एजेंडा यामुळं पक्षाला काही नवीन उभारणी मिळणार आहे का याबद्दल बोलण्यासाठी मनसेचे काय तरुण कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. दादा, काय म्हणाल, पक्षाला नवीन संजीवनी भेटणार? हो, नक्की संजीवनी भेटणार. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही विकासाचा, त्याच्यानंतर शहरातील जे प्रश्न आहे, कचरा, पाणी, या सर्व प्रश्न घेऊन आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भगव्या झेंड्यामुळे काय फरक पडला? भगव्या झेंड्यामुळे आम्हाला नक्कीच खूप जास्त फायदा होणार आणि आम्ही इथं आमचं हिंदुत्व वापस येता संभाजीनगरमध्ये वापस येऊ. काय आता नवीन जास्त सीट निवडून येण्याचे चान्सेस आहेत? हो, आम्ही आमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येते. आम्ही जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. काय फायदा होणार आहे नवीन झेंडा, नवीन एजेंडा? राजसाहेब आल्यामुळे तरुणामध्ये प्रचंड उत्साह आहे. झेंडा बदलल्यापासून औरंगाबाद शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं कडवट हिंदुत्व मनसेकडून इथं संभाजीनगर शहरामध्ये राबवलं जाणार आहे. त्याच्यामुळे प्रचंड उत्साह आहे. काय म्हणाल? माननीय राजसाहेबांनी ते सांगितलं की संभाजीनगर झालंच पाहिजे, पण त्याबरोबर विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण माननीय राजसाहेबांनी नाशिकचा जो विकास केलेला आहे धर्तीवर, तर त्याच धर्तीवरती संभाजीनगरचा विकास करावा आणि वादविवाद जे असतील राजकारणाचे म्हणजे बाहेरच्या पक्षाचे, तर त्यांना त्या ठिकाणी व्यासपीठावरून उत्तर देण्यात येईल आम्हाला जे प्रश्न असतील. काय म्हणतात, काय म्हणणं आहे तुमचं? नवीन एजेंडा, नवीन झेंडा, आता मनसेचे चांगले दिवस आहेत. नक्कीच चांगले दिवस येणार आहे. शिवसेनेची घसरती जी लोकप्रियता आहे आणि मनसेचा उभरता झेंडा आणि भगवा एजेंडा जो घेऊन आम्ही जे हिंदुत्वावरती जे आज औरंगाबादमध्ये जो उभा राहतोय, त्याच पद्धतीने आम्ही आता नगरसेवक पदासाठी ज्या वेळेस ह्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये जोमाने आणि एक नवीन एनर्जी घेऊन नक्कीच आम्ही काम करणार आहोत. आणि ह्यावेळेस 40पेक्षा जास्त सीटं आम्ही नगरसेवकाचे औरंगाबाद शहरामध्ये नक्कीच निवडून आणू. तुमचं काय म्हणणं? संभाजीनगरचा विकास होणार ते फक्त राजसाहेबांचं बारीक लक्ष या संभाजीनगरवरती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आमचे नगरसेवक निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे. पण 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये काय वाटलं तुम्हाला? आम्हाला इथं तरुण कार्यकर्त्यांना अजून खूप उत्साह भेटला साहेब आल्यामुळे आणि हा आमचा 3 दिवसाचा दौरा पूर्ण यशस्वी झाला. साहेबांचे जे नियोजित कार्यक्रम होते ते संपूर्ण कार्यक्रम झाले आणि आज साहेब निश्चित कार्यकर्त्यांना उत्साह जरी वाटत असला तरी राज ठाकरे 2 तासाच्या वर त्यांनी या ठिकाणी बैठका कोणत्याही घेतल्या नाही. अनेक बैठका त्यांच्या गडबडीत घेतल्या त्यांनी, मात्र काही बैठका त्यांनी रद्दही केलेल्या आहेत. तरी असलं तरी राज ठाकरे फक्त इथे आल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच नवीन चेतना निर्माण झालेली दिसते, तेही निवडणुकीच्या महानगरपालिका निवडणुकीच्या आधी. त्यामुळं नक्कीच आता पुढं निवडणुकीमध्ये याचा कसा फायदा होतो मनसेला हे पाहावं लागेल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. त्यातच मनमाडमध्ये पालिकेच्या बजेट आणि सर्वसाधारण सभेत सत्ताधारी नगरसेवकांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी गोंधळ घातलाय. साफसफाई आणि भाजी मार्केटचं अर्धवट असलेल्या कामाबाबत नगरसेवकांनी खुर्च्या सोडून वेलमध्ये उतरून आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन त्यांनी केलं.
संतप्त नगरसेवकाने अधिकाऱ्यांच्या टेबलावर घाण टाकून संताप व्यक्त केला. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्या बरोबर आहेत. बब्बू, काय तपशील याबद्दल? हा विशाल, इथे एकच डेली मार्केट सब्जी मार्केट आहे. ते 2006 साली बनवण्यात आलेलं होतं, पण त्याचं अद्यापपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे. अर्धवट काम असल्यामुळे भाजी विक्रेत्यांना अक्षरशः रस्त्यावर बसण्याची वेळ आलेली आहे आणि ते काम अर्धवट का राहिले असा आज प्रशासनाला जाब विचारला नगरसेवकांनी. त्याचबरोबर शहरातील ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य असा आरोप करत नगरसेवकांनी आज अक्षरशः गोंधळ घातलेला आहे. मनमाड नगरपालिकेच्या जवळपास 90 वर्षाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात हा गोंधळ झालेला आहे आणि अजूनही 12 वाजेपासून ही सभा सुरू असताना अद्यापही नगरसेवक वेलमध्येच बसलेले, अजूनही त्यांचा गोंधळ संपलेला नाहीये. संतप्त काही नगरसेवकांनी मुख्याधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या टेबलावर कचरा टाकून आपला निषेध व्यक्त केलेला आहे आणि अजूनही प्रशासन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण एकूणच मनमाड शहरात घाणीचे साम्राज्य, अर्धवट असलेले अनेक काम आहे. फक्त भाजी मार्केटच नव्हे तर गार्डन असो, स्टेडियम असो, असे सर्वच काम अर्धवट आहे. रस्त्यांची दुरावस्था आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय नगरसेवकांचा संताप झाला व आक्रमक भूमिका घेत त्यांनी वेलमध्ये येऊन अधिकाऱ्यांच्या टेबलावर कचरा टाकलेला आहे. विशाल, धन्यवाद बाबू या सगळ्या माहितीबद्दल. कामं अर्धवट आहेत, ते वेळेत पूर्ण होत नाहीये आणि अर्थातच त्यामुळे जनता देखील नगरसेवकांना प्रश्न विचारते. या सगळ्या गोष्टीचा संताप व्यक्त करत आज नगरसेवकांनी या सभेमध्ये अधिकाऱ्यांच्या टेबलवरती जाऊन सगळी घाण टाकली आहे आणि आपला निषेध नोंदवलेला आहे अर्धवट कामांबद्दलचा. पुढे पाहूयात. ठेवीदारांचे पैसे बुडवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या DSK यांच्या 6 वाहनांचा लिलाव आज करण्यात आला आहे. ठेवीदार आणि बँकांची देणी परत करता यावीत म्हणून DSK यांच्या 9 पैकी 6 वाहनांचा लिलाव आज पार पडला. यातून 39,45,000 रुपये उभे राहिले. या लिलावात सर्वाधिक किंमत टोयोटा कंपनीच्या इनोव्हा या वाहनाला मिळाली आहे. टोयोटाच्या गाडीचा 9,30,000 रुपयांना लिलाव करण्यात आला, तर सर्वात कमी किंमत टोयोटा कंपनीच्या क्वालिस या 4 चाकी वाहनाला मिळाली आहे. तिची 3,05,000 रुपयांना विक्री झाली. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर आहेत. चंद्रकांत, अशी देणी भरपूर आहेत, पण आता ही देणी परत करण्याच्या संदर्भात ही सुरुवात म्हणायची का? निश्चितच विशाल, खरं तर ही फुल ना फुलाची पाकळी म्हणता येईल गुंतवणूकदारांसाठी. कारण देणी अगदी 10,000 कोटीच्या आसपास आहे. कोणी 14,000 कोटी सांगतं, कोणी 7,000 कोटी सांगतं. पण ही रक्कम खूप मोठी आहे. पण किमान याच्यातलं दिलासादायक बाब म्हणजे कोर्टाच्या आदेशाने का होईना पण प्रशासनाने ही प्रक्रिया सुरू केली. DSKची मालमत्ता जप्त करून त्याची देणी जी आहे थकलेली गुंतवणूकदारांची ही चुक्ती करण्याची ही प्रोसेस सुरू झालेली आहे. आज 9 गाड्या लिलावात मांडल्या होत्या. कोर्टाच्या आदेशानुसारच हा निकाल लिलाव ठेवण्यात आला होता शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये. 9 पैकी 6 गाड्या विकल्या गेल्या आणि अजून 3-4 गाड्या विकणं बाकी आहे. कारण त्यांनी जी बेस्ट ठरवलेली रक्कम होती त्या याला बोली लागली नाही म्हणून त्या गाड्या नंतर विकल्या जातीलच. पण ही सुरुवात आहे. DSKची अजूनही भरपूर प्रॉपर्टी आहेत. अशाच पद्धतीने कदाचित DSKची इथून पुढच्या बाकीच्या प्रॉपर्टीचा निलाव होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही. विशाल, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. या लिलावातनं साधारण 39 लाख रुपये जे आहेत ते उभे करण्यात आलेले आहेत. अजून इतरही काय मालमत्तांचा लिलाव येणाऱ्या काळात होऊ शकतो. म्हणजे अर्थात न्यायालय त्याबद्दल काय निर्णय देत आहे, आदेश देत आहे, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढे पाहूयात. नाणारबाबत शिवसेनेची भूमिका बदलली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण नाणारला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या मुखपत्रातच नाणारची जाहिरात देण्यात आलेली आहे. मात्र इतर वृत्तपत्रांप्रमाणेच हे सुद्धा वृत्तपत्र असल्याचं सांगत खासदार विनायक राऊत यांनी टोलवाटोलवी केली आहे. मुखपत्र जरी असलं तर ते वर्तमानपत्र आहे आणि वर्तमानपत्रामध्ये इतर जशा जाहिराती आलेल्या येतात तसे ते आले असतील. परंतु एक नक्की की स्वतः रिफायनरी जे काही कंपनी ज्या जाहिराती देत असतील हे स्वतःच्या त्यांच्या मनातले ते मांडे खात असतील. महाराष्ट्र सरकारने हा प्रकल्प कधीच गुंडाळलेला आहे. जोपर्यंत तिथली स्थानिक जनता ह्या प्रकल्पाच्या करता उभी राहत नाही किंवा मागणी करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकार किंवा मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे या प्रकल्पाच्या बाबत कोणताही विचार करणार नाही. हे तेवढंच सत्य आहे. अंतर्गत वादामुळे राज्य सरकार पडेल असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. तर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यास भाजप 2 पर्यायांवर विचार करते. पहिला पर्याय म्हणजे शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होणं किंवा दुसरा पर्याय म्हणजे थेट मध्यावधी निवडणुकींची तयारी करणं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पर्यायांवर भाजपचा गंभीरपणे विचार सुरू आहे. सरकार आणि विरोधकांमधला कलगीतुरा सुरूच आहे.
आणि एकूणच यामध्ये आता चर्चा सुरू झाली आहे. सभेमध्ये जे नाट्य झालं त्याचं विश्लेषण नीट सगळ्यांसमोर येणं, या सरकारने गेल्या 2-3 महिन्यामध्ये जी फसवणूक चालवलेली आहे महाराष्ट्राची, या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात जो विसंवाद सुरू आहे त्यात एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून गावोगाव आपल्याला संघर्ष करायचा आहे, एक दंडशक्ती म्हणून, एका अर्थाने अंकुश म्हणून काम करायचं आहे, असा मेसेज आम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याला सत्ता कधी येईल हे स्वप्न पडत राहत आहे. रात्री स्वप्न पाहिल्यानंतर सकाळी बोलताय आणि आता मुदत पूर्ण का होतील काहीतरी बोलत राहता. आमचा सल्ला आहे की स्वप्न जास्त पडत आहे केव्हा एखादा विषय आपण वारंवार त्याच्यात की सत्ता येणार आहे, मग दिवसभर तेच विचार करत असताना रात्री स्वप्न पडत आहे आणि स्वप्न पाहिल्यानंतर सकाळी तेच बोलत राहत आहे. आमचा सल्ला आहे चांगले चिकित्सक बघितले पाहिजे. एका विषयाचे स्वप्न वारंवार पडणे हे उचित नाही, योग्य नाही. सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. मात्र मतभेदांमुळे सरकार संकटात सापडेल असं मत त्यांनी व्यक्त केलं. वेगवेगळ्या विषयांवर तिन्ही पक्षांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे सरकार कोसळेल अशी टीका भाजपकडून सातत्यानं केली जाते. राजकारणामध्ये फार ॲडव्हान्स प्लॅनिंग नाही करतात. राजकारणामध्ये घटना घडल्यानंतर करतात आणि नव्या राजकारणी सगळे जे असतात ते अलर्ट असतात, त्यांचे फोन ऑन असतात. घटना घडली की लगेच ठरवून टाकतो. पण शिवसेनेचा पर्याय खुला आहे का तुम्हाला? आता मध्यवर्ती निवडणुका मुळात दिसत आहेत का? सरकारच्या स्थैर्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मी वारंवार असं म्हटलं की हे सरकार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करणार नाही, कारण नकारार्थी विचार करणारे आम्ही नाही. पण एक सामान्य माणूस म्हणून प्रतिक्रिया विचारायला तर मी जे म्हणेन, तुम्ही जे म्हणेन, तो रस्त्यावरचा भाजीवालाही म्हणेल हे सरकार काही टिकत नाही. पण ते पडण्याची आस लावून आम्ही बसलेलो आहे. आम्ही प्रत्येक विषयामध्ये इमिजिएट रिॲक्ट होतो आहे. विसंवाद म्हणूनही बघतो आणि नाटक म्हणून सुद्धा बघतो. ज्यावेळेला माननीय शरद पवार साहेबांना आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे लक्षात आलं की कोर्टाचा निर्णय आपल्या विरोधी राहणार आहे, मग एक पावशेर ठेवायचं. त्यामुळे आधीच सांगून टाकलं की नाही आम्ही देणार आहोत, आणि मग असे जर निर्णय करणार होते तर जरा आधी 4 दिवस आधी करायला पाहिजे ना. पण विसंवाद पण आहे की पवारसाहेबांना असं वाटतं एक, उद्धवजींना वाटतं एक, असे रोजचे विसंवादाचे विषय खूप आहे. त्यांची कधी नाराजी नव्हतीच. ज्यावेळेला माणूस इतका फील्डमध्ये सर्वसामान्य माणसासाठी काम करतो आणि हरतो त्याला वेदना होतात. परीक्षेत नापास झालं तर नाराज होऊन महिने बोलत बसतात. तसं त्या कोणा पक्षावर आणि नेत्यांवर नाराज नव्हत्या. त्यांच्या मनालाच एक दुःख होतं की हे कसं झालं आणि काय परिस्थिती बदलली, इतकं सगळं करून लोक आपल्याला मतदान देत नाहीत. त्यातून त्या केव्हाच बाहेर आल्या आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन हा दिल्लीतल्या आमच्या अमितभाई जगतजी यांचा विषय आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही असा दावा केला आहे. तर विद्यार्थ्यांच्या फी संदर्भातल्या घोटाळ्याबाबत ईडी चौकशी करत असल्याने आपण काही बोलू शकणार नाही असंही धनंजय मुंडेंनी म्हटलंय. भारतीय जनता पार्टी सत्तेशिवाय राहू शकत नाही हे वारंवार आपल्या माध्यमांच्या समोर आलं आणि जनतेच्या समोर आलं. सत्ता मिळवण्यासाठी देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी काय काय पैसे वापरले हे देशाच्या जनतेला, राज्यातल्या जनतेला कळाले. त्यामुळं मध्यवर्ती निवडणुका आणखीन कुठल्या पक्षाशी जाणं याची जी काही भारतीय जनता पार्टी चर्चा करते आणि अफवा पसरवते त्या अफवेला काहीही अर्थ नाही. आता त्या चौकशीच्या संदर्भात स्वतः ईडी चौकशी करत असल्यामुळं सामाजिक न्याय विभागाच्या चौकशीच्या त्या संदर्भामध्ये स्वतः सामाजिक न्याय विभागाने काही चौकशी केलेली नाहीये. याच्या डायरेक्ट पोलीस केसेस झालेल्या आहेत आणि ईडीने त्याच्यामध्ये स्वतः हस्तक्षेप केलेला आहे. कॉलेजेसनी फी मध्ये जो घोटाळा केलाय त्याची चौकशी ईडी करत असल्यामुळे मी त्यात बोलू शकणार नाही असंही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलंय. नवी मुंबईतल्या भाजप नगरसेवकांची देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केलेली आहे. नवी मुंबई भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. जत्रेसारखे इकडून तिकडे जातात तसे तिकडून इकडे येतील असं म्हणतानाच त्यांनी आयराम गैरामांना टोमणे मारलेत. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक आहेत. नवी मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक होती. सगळ्यांचं लक्ष या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे आहे आणि इकडच्या निवडणुकीकडे लक्ष म्हणजे तुमच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. तुमच्यासोबत काही नगरसेवक
भारतीय जनता पक्षाचे मध्ये सामील झाले. सगळेच तुमच्यासोबत बहुतांश नगरसेवक सामील झाले. त्यातले काही एक 10 ते 12 नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेकडे तुम्ही कसं बघता आणि काय तथ्य या चर्चेत? हे बघा, 95ला ही महापालिका झाली, त्यावेळेला कोणी कुठे जायचा प्रश्न नव्हता. 2000 साली सुद्धा काही लोक गेली, 2005 साली गेली, 2010ला गेली, 2015ला पण गेली. रिझल्ट तोच. नवी मुंबईच्या जनतेनं, सुजाण जनतेनं या शहराचा विकास करणारे कोण ते समजून त्या वेळेत योग्य निर्णय घेतला. तुमच्याबद्दल पण कुजबूज सुरू असते की भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही तर मग गणेश नाईक म्हणून बदलला हे बघा, प्रश्न असे, माझी बॉडी लँग्वेज तुम्हाला काय सांगते. आय एम नॉट. हे बघा, मी आमदारकी करता, मंत्रिपदाकरता माझ्या पाठीमागे ईडी नाही आणि IT नाही आणि कुठलं नाही, आणि माझ्या पाठीमागे कुठल्या गुंडांची धमकी पण नाही. ओके, मी सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखा रस्त्यावर जाणारा कार्यकर्ता आहे. आणि ऑन द कॉन्ट्री मी म्हणजे प्रदेश नेतृत्वाला सांगितलेलं की या ठिकाणी कुठल्याही पक्षाचं नाव आपण नाही घ्यायचं, कुठल्याही व्यक्तीचं पण नाव नाही घ्यायचं. जर का तिथूनच जर आरोप झाले तर त्या पातळीवर म्हणजे राज्यस्तरावरचे नेते त्या राज्यस्तरावरच्या पद्धतीनं उत्तरं देतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात दहिसर इथल्या 16 एकर भूखंड घोटाळा प्रकरणी 6 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. गृह विभागाने केंद्रीय अन्वेषण विभागाला परवानगी दिली आहे. सीबीआयने तपास करून मार्च 2018 मध्ये 6 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आणि ही परवानगी दिली जाऊ नये अशी 2दा पोलीस मुख्यालयानं विनंती केली होती. मात्र आता गृह विभागानं ही परवानगी दिल्यानं या प्रकरणात पुढील तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात पुरावे जमवल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सीबीआयने खटला दाखल करण्यासाठी गृह विभागाकडे परवानगी मागितली होती. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर. प्रफुल्ल, हे प्रकरण नेमकं काय? विशाल, आपण जर पाहिलं तर 2010 मधलं हे प्रकरण आहे. दहिसर चेक नाक्याजवळ जूड रोमेल हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी 2 भूखंड या ठिकाणी विकत घेतले होते. या भूखंडामध्ये कमरुद्दीन शेख या कुटुंबाने एका भूखंडावर अतिक्रमण केलं होतं आणि कमरुद्दीन शेख याला रोसेल यांनी पैसे देऊन ते संपूर्ण भूखंड जो आहे तो ताब्यात घेतला आणि त्यावर कंपाऊंड देखील केलं. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेख यांनी या ठिकाणी जाऊन हे कंपाऊंड तोडलं आणि त्या ठिकाणी रोसेल यांच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. अशा पद्धतीने खोटा गुन्हा जो आहे तो पोलिसांमध्ये दाखल केला आणि जवळपास या 6 पोलिसांनी शेख यांना आताशी धरून रोसेल यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना कारागृहात देखील डांबलं. या सगळ्या प्रकरणानंतर रोसेल यांनी हे संपूर्ण प्रकरण कोर्टात नेलं आणि हायकोर्टाने या 6 अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास सांगितलं होतं. पण ते चौकशी न करता हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं आणि जवळपास 2010 पासून हे प्रकरण प्रलंबित होतं. वारंवार सीबीआयनं पोलिसांकडे मागणी करून देखील पोलिसांनी हा तपास देण्यास नकार दिला होता. पण आता थेट राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयला दिल्यामुळे आता सीबीआय या सगळ्या गुन्ह्यांची तपास करणार आहे. त्यामध्ये 6 पोलीस जे आहेत ते यापूर्वीच त्यांचा दोषीत्व सिद्ध झालंय, कारण हा अहवाल पोलिसांनीच दिलाय. पण यावर कुठलीही कारवाई होत नाही. पण आता हे प्रकरण सीबीआयकडे गेल्यामुळे आता याची पुढील चक्र फिरणार आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात आता पुढील चक्र कशा पद्धतीने फिरतायत आणि यातल्या दोषींना शिक्षा होते की नाही हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पुढे पाहूयात बातमी नाशिकमधनं. नाशिकमधल्या आडगावकर ज्वेलर्समध्ये गुंतवणूकदारांनी गोंधळ घातलाय. गुंतवलेले पैसे वेळेत परत दिले नाहीत, त्यामुळे गुंतवणूकदारांनी आक्रमक भूमिका घेतली. शहरातल्या कॅनडा कॉर्नर भागात असलेल्या आडगावकर ज्वेलर्समध्ये गुंतवणूकदारांनी त्यांनी गुंतवलेल्या पैशांच्या मोबदल्यात सोनं द्या किंवा पैसे परत करा अशी मागणी केली. मोठ्या संख्येनं गुंतवणूकदार आल्यानं प्रचंड गोंधळ झाला. आडगावकर ज्वेलर्स हे सराफ व्यवसायातलं शहरातलं म्हणजे नाशिक शहरातलं मोठं नाव असल्यानं विविध चर्चांना सुरुवात झाली. सीए विरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही असं मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट केलंय. सीए विरोधात जे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करतायत त्यांना ते आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना देशद्रोही, गद्दार अशी लेबल जी आहेत किंवा जी लेबल लावलं जातं ते लावता येणार नाही असं मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटलेलं आहे.
हे आंदोलन सरकारच्या विरोधात आहे म्हणून ते दडपून टाकता येणार नाही असंही कोर्टानं म्हटलंय. त्या पिटिशनला माननीय उच्च न्यायालयानं न्यायिक असा निर्णय दिलेला आहे आणि आम्ही धरणे आंदोलन करू शकतो म्हणून आम्हाला परवानगी दिलेली आहे. याबद्दल अभिनंदन करतो आणि हा विषय जो आहे इथंच थांबणार नाही, हे उदाहरण राहील भारतात कुठेही की लोकांना शांतीपूर्ण मार्गाने धरणे आंदोलन करता येईल. यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बातमी शेगावमधनं. आज शेगावमध्ये गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त भाविकांनी गर्दी केलेली आहे. प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि त्यामध्ये श्रींच्या पालखीची रथ, मेणा, गज अश्वांसह नगर परिक्रमा निघणार आहे. तसंच संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे. काल रात्रीपासूनच भाविक शेगावमध्ये दाखल झालेत. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.